नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लकी रूममध्ये रडत बसलेला असतो आणि तो फाईल बघत असतो. त्याच वेळेला मुक्ता बाहेरून लकी असा आवाज देते. तेवढ्यातच लकी फाईल बेडच्या खाली टाकतो आणि पटकन उठून दरवाजा उघडायला जातो. आणि त्याच वेळेला लकी दरवाजा उघडतो आणि मुक्ता म्हणते की लकी, काय करतोयस तू? तेव्हा आता मुक्ता पटकन आतमध्ये येते आणि लकीला ती फाईल जी असते ती थोडीशी दिसत असते, म्हणून लकी पटकन पायाने ती फाईल आतमध्ये करून टाकतो. आणि इथे लकीचे डोळे पूर्ण पाणावलेले असतात. मुक्ताच्या ते लक्षात येतं. मुक्ता म्हणते की लकी, काय झालंय तुला? तू रडतोयस का? इकडे बघ, माझ्याकडे बघ, असं म्हणून ती त्याला स्वतःकडे बघायला लावते. आणि नंतर इथे लकी खूप रडत असतो. त्याच वेळेला आता मुक्ता त्याला म्हणते की लकी, अरे तू का रडतोयस? मला माहिती आहे की सागरच्या बोलण्यामुळे तुला खूप वाईट वाटलेलं आहे, परंतु प्लीज असं करू नकोस ना. अरे सागर तुला ओरडलेत याचा अर्थ असा नाही आहे की तू रडायला हवंस. ते तुझ्या चांगल्यासाठी सांगत होते. आणि प्लीज तू असं रडू नकोस. हे सगळं पाहून खरंच खूप वाईट वाटतंय. प्लीज स्वतःचं धीर असं सोडू नकोस. मला खरंच यावेळेला वाटतंय की तू काही केलेलं नाही आहेस. तेव्हा लकी पुन्हा रडायला लागतो आणि पुन्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. मुक्ता म्हणते की लकी, शांत हो तू. अरे इतकं रडण्याची काहीच गरज नाही आहे. तू आधी शांत हो. बघ, मला तरी वाटतंय की तू हे जे काही रडतोयस ना, ते फक्त सागर बोललेत म्हणून नाही रडतेस. याच्या मागे ना दुसरं काहीतरी कारण नक्कीच आहे. म्हणून मला ते कारण तू सांग. आणि हो, जे काही असेल ते तू मला नक्की शेअर करू शकतोस लकी. त्याच वेळेला तो गप्प बसतो. आणि नंतर इथे इंद्रा सारखी सारखी लकीच्या रूमकडे बघत असते आणि ती चिंतेत असते. तेव्हा स्वाती म्हणते की मम्मी, अगं आता मुक्ता बोलायला गेली आहे ना लकी बरोबर, तू एक काम कर, हा चहा घे, हा चहा पिऊन घे. तेव्हा ती म्हणते की नको आहे मला हा चहा. तेव्हा मग स्वाती म्हणते की अगं मम्मी, तू नको विचार करूस. तुला माहिती आहे ना, आता एकदा मुक्ता गेली लकीशी बोलायला की तो सगळं व्यवस्थित मुक्ताशी बोलून घेईल आणि मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुला माहिती आहे ना, मुक्ता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. त्यावेळेला सावनी तिथे येते आणि सावनी ते सगळं ऐकत असते. आणि लक्कीचा प्रॉब्लेम झालाय, मुक्ता त्याच्याशी बोलायला गेली, हे सगळं आता सावनी कान देऊन ऐकून घेते. तर इथे लकी रडतच राहिलेला असतो. मुक्ता म्हणते, अगोदर तर तू शांत हो, इथे शांतपणे बस. मला आणि खरं खरं सांग, नेमकं काय कारण आहे तुझ्या रडण्यामागचं? इतकं तर मला समजतंय की सागर ओरडलेत म्हणून तू इतका रडणार नाहीस. मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि जर तुला तो प्रॉब्लेम आहे तर तू तो शेअर करू शकतोस माझ्याशी एनी टाईम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इनफॅक्ट तू शांत झाल्यावर आपल्या घरातल्यांना येऊन जरी हा प्रॉब्लेम सांगितलात ना, तरी सगळेजणं आपले हेल्प करतील. आपली फॅमिली एकदम सुपर डुपर आहे आणि फॅमिलीमध्ये सगळेजण तुला नक्कीच मदत करतील. लकी, काहीही प्रॉब्लेम असला तरीही निसंकोचपणे तू आमच्या सगळ्यांशी बोलू शकतोस. आपली फॅमिली तेवढी स्ट्रॉंग आहे. म्हणूनच मी तुला सांगते की असं रडत बसू नको, शांत हो. आणि मी काय म्हणते, हे सगळं असं रडत बसण्यापेक्षा तू एकदा माझ्याशी हे सगळं शेअर कर, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे की आता तू असाच रडत बसू नकोस. चल, छान फ्रेश हो आणि तुझा मूड बदल. फ्रेश हो आणि बाहेर जरा फिरायला जाऊन ये, म्हणजे तुझा मूड अगदी फ्रेश होऊन जाईल. तू असाच रूममध्ये बसलास तर त्याच गोष्टीचा विचार करत बसशील. म्हणूनच उठ, फ्रेश हो आणि बाहेर फिरायला जाऊन ये, असं मुक्ता आता लकीला सजेस्ट करते. तर इथे सावनीने हे सगळं ऐकून घेतलेलं असतं आणि सावनी मुक्ता ही तिथून निघते. त्याच वेळेला तिथून पटकन ती उठून निघून जाते. आणि नंतर मग इथे आता लकी हा मुक्ताला दरवाजापर्यंत पोचवतो आणि नंतर पुन्हा दरवाजा लावून घेतो. आणि नंतर पुन्हा ती फाईल बघत असतो आणि म्हणतो की काय सांगू मी मुक्ता बहिणीला, जे माझ्या बाबतीत घडलंय ते मी सगळं सांगून टाकू का, सगळं क्लिअर करू का, असा विचार लकीच्या मनामध्ये येत असतो. आणि तो ठरवतो की मुक्ताला सगळं खरं सांगायचं. तर इथे सावनी रूममध्ये येते आणि म्हणते की नेमकं काय झालं असेल. जितकं मी या लकीला ओळखते, सागर ओरडलाय म्हणून हा काही मुळमुळ रडत बसणाऱ्यातला नाही. नक्कीच काहीतरी झालंय. हा लकी हा नक्कीच काहीतरी करतोय. हा लकी इतका मूर्ख, बावळट आहे आणि इझी टू ब्रेक आहे की त्याच्या मनावर मी अलगदपणे वार करू शकते आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी नक्कीच माझं काम साध्य करून ठेवू शकते, कारण लकी तितका मूर्ख आहे. आता सावनी, तुला लक्ष दिलं पाहिजे, काय मुद्दा आहे तो, असा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. त्याच वेळेला मुक्ता इथे तिची कॉन्फरन्स सुरू असते म्हणून कानामध्ये कॉर्ड्स घालून असते आणि ती बोलत असते. त्याच वेळेला लकी येतो आणि म्हणतो की मुक्ता वहिनी, मला ना जरा तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं, आपण
बोलूया का? तेव्हा ती तिथे कॉन्फरन्समध्ये बोलते की बोलूया, परंतु सावनी ही लकीला हाताला धरून त्याच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा लकी म्हणतो की सावनी सोड मला, काय चाललंय तुझं हे? तेव्हा ती म्हणते की लकी शांत हो, जे काही बोलायचंय ते तुला इथे बोलायचंय. तू त्या मुक्ताला काय सांगायला निघाला होतास? तेव्हा मग आता ती म्हणते की तू मला काय झालंय ते मला सांग. तेव्हा लकीला राग येतो. लकी म्हणतो की तुला काय गरज आहे ग हे सगळं बोलण्याची, आणि इनफॅक्ट मी तुला सगळं का सांगू? मला तुला काही बोलायचं नाही, मला मुक्तावेणीशी बोलायचं आहे याबाबतीत. ती डॉक्टर आहे तर मला तिच्याशीच बोलायचं आहे. तेव्हा आता सावनी म्हणते की काय नेमकं काय आहे या रिपोर्ट्समध्ये, मला जरा प्लीज बघू देत. त्याच वेळेला लकी म्हणतो की तुला काय करायचंय काय गं? तेव्हा ती फाईल घेते आणि वाचते आणि म्हणते की लकी हे सगळं काय आहे? याच्यामध्ये तर लिहिलेलं आहे की तू कधीही बाप बनू शकत नाही. त्याच वेळेला आता लकी म्हणतो की आता मला त्याचबद्दल वहिनीशी बोलायचं आहे, ती नक्कीच माझी काहीतरी हेल्प करू शकते. तेव्हा मग ती म्हणते की अरे लकी तुला कळतंय का, मुक्ता डॉक्टर आहे मान्य आहे, परंतु ती डेंटिस्ट आहे, दाताचा प्रॉब्लेम, परंतु हा तुझा दाताचा प्रॉब्लेम नाही आहे, वेगळाच आहे, आणि तू तिला नक्कीच सांगायला जाऊ नकोस. तेव्हा तो म्हणतो की का सांगायला जाऊ नको? तेव्हा सावनी म्हणते की अरे तुला माहिती नाहीये मुक्ता कशी आहे ती, तुला काय वाटतंय की तू हे सांगशील आणि ती तिच्यापर्यंतच ठेवेल? ती लगेच तिच्या नवऱ्याला जाऊन सांगेल, सागरला सगळं काही सांगून टाकेल की सागर असं आहे, लकी कधीच बाप बनू शकणार नाही. मग सागर काय बोलणार? सागर बोलणार की बरंच झालं लक्कीच्या बाबतीत असं घडलं, याला खूप हौस आहे ना इतर मुलींना प्रेग्नंट करून सोडून द्यायची, मग काय बरंच झालं देवाने त्याच्या वर्मावरच घाव घातला, असं सगळं सागर बोलायलाही कमी करणार नाही. म्हणूनच मी तुला सांगते, उगीच सगळेजण तुझं हस्स करतील त्यापेक्षा तू मुक्ताला काहीच सांगू नको. मी चांगलीच ओळखते मुक्ताला, ती काही तुझी गोष्ट लपवून ठेवणार नाही, त्यापेक्षा या सगळ्याचं सगळ्यांकडे हसच होईल. म्हणून मी तुला मदत करायला तयार आहे. उलट मी तुला जज करणार नाही, माझा कोणाशी काही कनेक्टच नाही आहे, त्याच्यामुळे मी काही जज करणं हा प्रश्नच नाही आहे. मी तुला यामध्ये नक्कीच मदत करू शकते. त्याच वेळेला लकी म्हणतो की बस झालं, मला काही तुझ्या मदतीची गरज नाही, मी माझं काय ते बघून घेऊ शकतो, असं सरळ सावनीला बोलून तो तिथून आता निघून जातो. त्याच वेळेला इथे सावनी म्हणत असते की अरे लकी, परंतु तो दरवाजा जोरात आपटून निघून जातो. तर इथे सावनीच्या मनामध्ये दुसरी प्लॅनिंग लगेच सुरू होते. सावनी आता तिच्या कपाटातली ती साबणाची वडी काढते आणि म्हणते की वा फायनली मला आता कोणीतरी बळीचा बकरा मिळालेला आहे. आता लकीकडे असा मुद्दा आहे ना, जेणेकरून सहज त्या कपाटातले पैसे मी लकीकडून काढून घेऊ शकते, आणि ते पैसे एकदा की मला मिळाले की मग काम तमाम झालं. आता मला चांगलाच मुद्दा मिळाला आहे. म्हणून ती आता एक कॉल लावते आणि तिच्या एका माणसाला फोन लावून म्हणते की हॅलो, बिझी आहात का? तेव्हा मग तो म्हणतो की हो बिझीच होतो, बोला ना. तेव्हा सावनी म्हणते की काय 2 रिंगमध्ये तू माझा कॉल उचलला आणि मला सांगतो की बिझी? तेव्हा तो म्हणतो की नाही मॅडम बोला, फ्रीच आहे मी, आता सध्या काहीच काम नाही हो, बोला, खायचे पण वांदे लागलेत. तेव्हा मग सावनी म्हणते की बरं ऐक, एक काम आहे, एका ठिकाणी डॉक्टर बनण्याची ॲक्टिंग करायची आहे, तुला मी 50,000 रुपये देते. तेव्हा मग तो खुश होतो आणि म्हणतो की वा 50,000 रुपये, माझी तर दिवाळीच झाली, ठीक आहे चालेल, मी हे काम करायला तयार आहे. सावनी फोन ठेवते आणि तिचं प्लॅनिंग फुल रेडी असतं. तर इथे डॉक्टर परशुरामी यांच्याशी कॉन्फरन्स कॉल मुक्ताचा सुरू असतो, आणि त्याच वेळेला त्यांच्याशी कॉन्फरन्स कॉल संपत असताना ती म्हणते की थँक्यू, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, आणि नंतर मग ती कॉल कट करते. त्याच वेळेला कॉल ठेवल्या इथे सागरचा कॉल येतो, आणि सागरचा कॉल आल्यावर मुक्ता बोलते की बोला काय झालंय? तेव्हा सागर म्हणतो की बरं काय करत आहात मुक्ता? तेव्हा ती म्हणते की अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जे डॉक्टर परशुरामी आहेत आमचे एकदम हायेस्ट डॉक्टर, त्यांच्याशी आता कॉन्फरन्स होती आमची, आणि खरंच त्यांच्याशी कॉन्फरन्स कॉल झाला, खूप बरं वाटलं. बरं बोला तुमचं काय चाललंय, काम? तेव्हा सागर म्हणतो की हो मग काय, काम आणि कामच, मी काय ऑफिसमध्ये काम करायलाच येत असतो ना. मग आता मुक्ताला तो म्हणतो की मग आता तुम्ही काय करणार आहात? मुक्ता म्हणते की आता तर माझी कॉन्फरन्स झाली आहे, कामातच बिझी आहे मी, आता यानंतर मी जेवणाची तयारी करायला घेते, तुमच्यासाठी नवलकोश चिरायला घेणार आहे. तेव्हा मग आता सागर म्हणतो की काय मुक्ता आहे, मला वाटलं की तुम्ही मला मिस वगैरे करत असाल, माझी आठवण काढत असाल, परंतु तुमचं काय कामच सुरू आहे. मुक्ता म्हणते की हो सागर, तेच तर आहे ना, कामच आहे. मग सागर म्हणतो की माझं तर तसं नाही आहे, इथे ऑफिसला उगाचच येतो असं वाटतं मला, खरं तर माझं कशातच लक्ष लागत नाही, सगळं लक्ष तुमच्यापाशी असतं, इकडे तिकडे फक्त आसपास तुम्हीच दिसत असता मला. मग अशी तुम्हाला माहिती आहे मी रिसेप्शनिस्टला काय म्हणालो की तुम्ही खूप छान दिसताय मुक्ता,
त्याच वेळेला मग मुक्ता म्हणते की बापरे, हा तर प्रॉब्लेम एकदम क्रिटिकल आहे. तेव्हा मग आता सागर म्हणतो की क्रिटिकल प्रॉब्लेम तर आहे, परंतु तुम्ही डॉक्टर आहात, तर तुम्ही सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता ना, बरोबर ना? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, अगदी बरोबर. पण सागर म्हणतो की हे काय, तुम्ही आज नवल कोच वगैरे कशासाठी करताय? तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, आठवड्यातले बाकीचे वार तर तुम्ही नॉनव्हेजच खाता. एखादा दिवस जर तुम्ही छान सात्विक आहार घेतलात तर त्याच्यासाठी मी तयार असते आणि त्याच्यासाठीच मी प्रयत्न करत असते की चांगलं अन्न पोटात जावं, कारण मी डॉक्टर आहे ना. असं म्हटल्यावर आता सागर हसायला लागतो आणि नंतर सागर म्हणतो की बरं ऐका, आता मला छान ऑफर मिळालेली आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की वा, दॅट्स अ ग्रेट न्यूज. मी एक काम करते, मी तुमच्यासाठी छान गोडाचा शिरा बनवते. त्याचवर आता सागर म्हणतो की ओके चालेल. मुक्ता म्हणते की तुम्हाला आवडतो ना, आणि मग छान न्यूज देखील तुम्हाला चांगली प्रकारे शेअर करता येईल. मुक्ताला सागर म्हणतो की ओके चालेल, मी जेव्हा निघेन तेव्हा मी तुम्हाला कॉल करतो. आणि नंतर मग सागर आता तिचा फोन ठेवून देतो आणि मुक्ता आणि सागर आता दोघेजणही खूप खुश असतात. त्यानंतर लकी हा बाहेर येतो आणि खाली बसून त्याच गोष्टीचा विचार करत असतो. डॉक्टर त्याला म्हणालेले असतात की ॲक्सिडेंटनंतर तुमच्या इंटरनल पार्टला खूप सिरियस इंजुरी झाली आहे, त्यामुळे तुम्हाला बाप बनता येणार नाही. ते सगळं सारखं सारखं लकीला आठवत असतं. नंतर तिथे सावनी येते आणि सावनीला दिसतं की लकी एकटाच बसलेला आहे. म्हणूनच ती विचार करते की चला आता आपण आपलं काम सुरू करूया. आणि ती आता चालत चालत लकीजवळ येते आणि लकीला म्हणते की लकी, कसला विचार करतोयस तू? मला कळतंय की तुझी काय अवस्था आहे, परंतु मला तुझी मदत करायची आहे म्हणून मी इथे आली आहे. ऐक ना लकी. तेव्हा मग आता लकी तिथून उठून बाजूला जातो, परंतु सावनी मुद्दामच त्याच्याशी गोडगोड बोलण्याचं नाटक करते. आता ती म्हणते की हे घे लकी. तेव्हा तो वाचतो आणि त्यावर डॉक्टर प्रदीप कोल्हे असं लिहिलेलं असतं. मुक्ता सागरसाठी शिरा बनवण्यासाठी येते तेव्हा डब्यात बघते तर रवा संपलेला असतो. मुक्ता म्हणते की हे काय, रवा तर संपलेला आहे. म्हणूनच ती विचार करते की आता आम्ही खाली जाऊन रवा घेऊन येते. आणि ती आता बाहेर तिचा मोबाईल घेते आणि बाहेर जायला निघते. त्याच वेळेला आता इथे लक्की आणि सावनी खाली बोलत उभे असतात. आता सावनीला तो म्हणतो की हे कसले आहेत डॉक्टर? तेव्हा ती म्हणते की हे डॉक्टर कोल्हे आहेत. सगळे तुझे प्रॉब्लेम आहेत ना, त्याच्यावर यांच्याकडे सोल्युशन असणार आहे आणि हे खूप चांगले डॉक्टर आहेत, मी सांगते तुला. त्याच वेळेला तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की लकी, तू इथे यांच्यासोबत काय करतोयस? त्याच वेळेला सावनी आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की झालं, ही आली आता. मग आता लकीला ती विचारते की काय झालं होतं लकी, तू यांच्याबरोबर नेमकं कशाबद्दल बोलतोयस? परंतु लकी काहीच सांगत नाही, तो गप्प असतो. सावनी विचार करते की जर मुक्ताने ही चिठ्ठी बघितली तर मुक्ताला एका मिनिटातच कळेल की हे डॉक्टर आहेत ते खोटे आहेत, असं कोणतेही डॉक्टर नाही आहेत. पण आता हिच्या हाताला ही चिठ्ठी लागता कामा नये. तरीही आता मुक्ता ही लकी काहीच बोलत नाही म्हणून त्याच्या हातातली चिठ्ठी घेते. त्यावर डॉक्टर प्रदीप कोल्हे असं लिहिलेलं असतं. मुक्ता म्हणते की हे कोणते डॉक्टर आहेत, कोल्हे डॉक्टर? तेव्हा सावनी म्हणते की अगं ॲक्च्युली मुक्ता, मीच ते लकीला डॉक्टर दिलेत. काय ना, हे खूप चांगले डॉक्टर आहेत. मी जेव्हा हर्षकडे राहत होते ना, तेव्हा माझे फिजिशियन होते ते, आणि त्यांनी मला जी काही औषधं दिलीत ना, ती इकडे कुठेही सापडत नाही आहेत. म्हणून त्या डॉक्टरकडे जाऊनच औषधं आणण्यासाठी मी लकीला सांगत होते, म्हणून ही चिठ्ठी त्याला मी दिली होती. आता या सगळ्या बोलण्यावर मुक्ता विश्वास ठेवते आणि तिथून बाजूला निघून जाते. मुक्ता जात असताना आता लकी आणि सावनी तिच्याकडे बघत असतात, परंतु ती तिथून निघून जाते. आणि लकीच्या बाबतीत ती या चिठ्ठीबद्दल विचार करत असताना सावनी मनातच म्हणते ही मुक्ताना बरोबर ऐन वेळेला टपकते. तर इथे लकी मुक्ताला तिथे निघून गेल्यानंतर सावनीला विचारतो की हे डॉक्टर नक्कीच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ना? तेव्हा ती म्हणते की हो, 100%. तू यांच्याकडे जाऊन ये बघ, खूप चांगले आहेत आणि माझ्या ओळखीतले आहेत. असं म्हणून आता लकी निघून जातो. आणि मग सावनी विचार करते की थोडक्यात वाचले मी, ही मुक्ताना बरोबर ऐनवेळी नको तिथे टपकत असते. हिला कुठून काय खबर लागते काय माहिती, बरोबर उतरते घारीसारखी. असं म्हणून आता सावनी ही या डॉक्टरला कॉल लावते आणि म्हणते की झालंय का तुझं काम, तुझं पेशंट रेडी आहे. तेव्हा तो म्हणतो की काय, कोणता पेशंट, काय झालं? तेव्हा ती म्हणते की अरे प्रकाश, तू काही डोक्यावर पडलायस का? तुला सांगितलं होतं ना मी, 50,000 रुपये देणारे डॉक्टरची ॲक्टिंग करायची, आणि जर तू असं केलं नाहीच ना योग्य, तर 50,000 सोड, तुला 5 पैसे पण मी देणार नाही. तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, मी जातो, आत्ता पोचतो. तेव्हा ती म्हणते की लगेच पोच, जा लवकर, तो निघाला आहे. तेव्हा सावनी म्हणते की झालं, आता माझं काम झालं. सागरच्या कपाटातून पैसे कसे काढायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता ना, आता लक्कीच ती माझी ढाल बनणार आहे आणि लक्कीच मला कपाटातून पैसे काढून देणार. आता मी बघते मुक्ता, तू काय करतेस, तुला जाम हौस आहे ना सगळं सावरण्याची, आता मला बघायचंच आहे तू काय करशील. तर इथे
मुक्ता ही पुन्हा त्या कपाटातली कॅश व्यवस्थित आहे का ते चेक करत असते. तेवढ्यातच सागर येतो आणि सागर मुक्ताला म्हणतो की मुक्ता, माझी जरा कॉन्फरन्स चालू होणार आहे, प्लीज माझ्यासाठी एक कॉफी द्याल का? मुक्ता, स्पेशल कॉफी. त्याच वेळेला मुक्ता ही कॉफी आणायला म्हणते की ठीक आहे, मी लगेच देते. आणि तिचा पाय जरासा कुठेतरी अडकतो आणि ती जाऊन सागरच्या मिठीत पडते. त्याच वेळेला इथे आता सागरच्या मिठीत पडल्यानंतर दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि सागर चुकूनच कॉन्फरन्स अगोदरच चालू करून ठेवतो. त्याच्यामुळे स्क्रीन चालू झालेली असते आणि आता ते डॉक्टर समोरून थोडासा आवाज करतात. त्याच वेळेला मुक्ता पटकन तिथून बाजूला होते आणि सागर म्हणतो, हॅलो सर, गुड इव्हनिंग, मीट माय वाईफ मुक्ता कोळी. असं म्हटल्यावर मुक्ता पण त्यांना जरा गडबडतच हाय अशी करते आणि त्यांच्याकडे हसत बघत असते. नंतर आता मुक्ता कॉफी आणण्यासाठी म्हणून तिथून निघून जाते. तर आता लगेच सागर म्हणतो की येस मिस्टर शास्त्री, आपण बोलायला सुरुवात करूया. तेव्हा सागरच्या परिस्थितीवर ते आता हसत असतात. मुक्ता जात असताना सागरकडे आता हसतच बघत राहिलेली असते आणि त्याच वेळेला सागरचंही पूर्णपणे लक्ष हा मुक्ताकडेच असतं आणि म्हणूनच मुक्ता सागरला म्हणते की सागर, तिकडे स्क्रीनमध्ये बघा, तुमची कॉन्फरन्स सुरू आहे. आणि मग सागर हा खाली पटकन बघतो आणि मुक्ता त्याला खुणावते की खाली बघा. आणि म्हणूनच ते शास्त्री असतात, ते समोरून हसत असतात. सागरच्या त्या कंडिशनवर त्यांना खूपच हसायला येत असतं आणि ते म्हणतात की बरं मिस्टर सागर, चला आपण आता बोलायला सुरुवात करूया. आणि सागर हा कॉन्फरन्स सुरू करतो आणि मुक्ता मात्र हसत हसतच तिकडून निघून जाते. तर सावनी इथे लोकल चावीवाल्याकडे आलेली असते आणि म्हणते की हा घे साबण, याच्यासारखी चावी बनवायची आहे. तेव्हा तो चावीवाला बघत असतो आणि म्हणतो की मॅडम, ही चावी तुम्हाला असं चावी चोरून का बनवायची आहे? तुम्ही काही कुठे चोरी वगैरे करणार आहात का? तेव्हा ती म्हणते की तुला काय करायचं आहे? तुला काय मी चोर वगैरे वाटते का? तेव्हा तो म्हणतो की तसं नाही मॅडम, तुम्ही कुठेतरी चोरी वगैरे कराल आणि नंतर पोलीस आमच्यापर्यंत येतात, आम्ही येतो मग गोत्यात. तेव्हा ती म्हणते की नाही, मी इथे जवळच राहते, मला माझ्या चावीचं घरातलं काम करायचं आहे, म्हणूनच ते लवकर बनवून चावी. तेव्हा 100 रुपये एक्स्ट्रा घे, पण तुझं तोंड बंद कर, असं म्हणून ती त्याला चावी बनवायला सांगते. नंतर आता लकी हा डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की डॉक्टर, नक्की हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो ना? तेव्हा आता ते डॉक्टर म्हणतात की कसं आहे ना मिस्टर लकी, हा तुमचा प्रॉब्लेम ना खूपच रेअर आहे आणि न सॉल्व्ह होणारा आहे. आणि प्रत्येक डॉक्टर तुम्हाला हेच सांगेल की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही, याच्यावर काहीच इलाज नाही. परंतु माझ्याकडे ऑप्शन आहे, मी हा इलाज नक्कीच करू शकतो. कारण कसं आहे ना, माझ्याकडे तेवढं कॉन्फिडन्स आहे की मी सर्जरी अगदी यशस्वीपणे पार पाडू शकतो. फक्त या सगळ्यासाठी खूप आपल्याला व्यवस्थित तयारी करावी लागणार आहे. तेव्हा मग तो विचारतो की डॉक्टर, मला सांगा याच्यासाठी साधारणतः किती खर्च येऊ शकतो? तेव्हा डॉक्टर म्हणतात की किमान 10 लाख रुपये तरी आपल्याला या सर्जरीसाठी लागतील. 10 लाख रुपये इतकी मोठी अमाऊंट ऐकल्यानंतर लकी खूपच घाबरतो आणि विचार करू लागतो की हे पैसे कसे आणायचे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की एक काम करा, तुमचे पैसे अरेंज झाले की त्यानंतर तुम्ही मला कॉल करा आणि लवकरात लवकर अरेंज करा, म्हणजे आपल्याला ऑपरेशनसाठी करता येईल. आणि तसंही थोड्या आठवड्यातच पुढच्या मी बाहेरगावी जाणार आहे, म्हणूनच आपल्याला लवकर हे ऑपरेशन करावे लागेल. तर लकी विचार करत असतो की एवढ्या पैशांची व्यवस्था मी आता कुठून करणार आहे. तर सावनीची चावी बनवून तयार झालेली असते. सावनी म्हणते की लकी, आता फायनली ही चावी रेडी झालेली आहे. सागरच्या कपाटातले 10 लाख रुपये तुला चोरायचे आहेत आणि लकी, तुला आता स्वतःच्याच घरामध्ये चोरी करायला या सावनीने भाग पाडलेलं आहे. असं म्हणून ती आता खूपच हसत असते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावनी लकीला म्हणते की लकी, हे बघ, ही सागरच्या कपाटाची चावी, याच्यामध्ये जवळजवळ 15-16 लाख कॅश पडलेली आहे. त्याच्यामुळे त्यातले पैसे घे आणि तू तुझं ऑपरेशन करून घे. त्यातले पैसे घे आणि नंतर मग तू सहजरित्या तुझं काम पूर्ण करू शकतो. हे ऐकल्यानंतर लकी खूपच चिडतो आणि म्हणतो की नाही, अजिबात नाही, मी माझ्याच घरामध्ये अजिबात चोरी करणार नाही. आणि तो आता सावनीवर भयंकर चिडतो. सावनीला तो म्हणतो की काही झालं तरीही माझ्या घरामध्ये चोरी करणं मला अजिबात आवडणार नाही आणि हे असं करणं तू मला अजिबात पुन्हा सांगू नकोस. आणि असं म्हणून तो तिच्यावर खूप चिडतो आणि सावनी तिथे गप्पच बसते, कारण तिचा त्यावेळेला फ्लॉप होऊन जातो. नंतर लकीला सागर समजावतो की लकी, काय झाले नेमकं तुला? जर काही तुझ्या मनामध्ये आहे, साचलं असेल तर ते प्लीज बोल, आणि तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो प्लीज मला सांग तू लकी. त्याच वेळेला आता इथे लकी म्हणतो की हो, आणि तिथून बाजूला निघून जातो. आणि मग सावनी विचार करते की लकी सगळं काही सांगणार आहे की काय. तेव्हा मग मुक्ता म्हणते की लकी, काय झालंय, बोल ना काहीतरी. त्याच वेळेला लकी आता बाजूला आलेला असतो आणि त्याला त्या डॉक्टर म्हणजेच तोतया डॉक्टरचा मेसेज येतो. तेव्हा तो मेसेज बघतो आणि नंतर कॉल करतो आणि म्हणतो की सर,
काळजी करू नका, मी लवकरात लवकर तुमच्या पैशांची व्यवस्था करतो. आणि असं म्हटल्यावर आता सावनी ते सगळं ऐकते आणि खूपच खुश होते. नंतर आता सावनी ही पुन्हा लक्कीजवळ जाते आणि म्हणते की लकी, हे घे कपाटाची चावी आणि या चावीनेच तू आता तुझं नशीब बदल. ही चावी घे आणि सागरच्या कपाटातले 10 लाख रुपये काढून घे, तुझं काम संपलं. असं म्हणून आता लकीला ती चावी देते. आता हा सगळा सावनीचा खेळ लकी पूर्णपणे पार पाडेल का? आणि नंतर मग मुक्ता ही लकीची कशाप्रकारे मदत करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.